गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मित्रांनो, मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या घरचं जेवण व्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत आमचा बाप्पा आणायला। आमच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तसेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घरचं जे डेकोरेशन होणार आहे ते सुद्धा दाखवणार, तर तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तसेच आपल्या चॅनलला नवीन भेटले असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा, तर तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन ब्लॉग आणि रेसिपी लगेच पाहायला भेटतील। तर अशा प्रकारे आम्ही तिघजण, दीपक काका, मी आणि सुनील काका, आम्ही तिघजण मस्तपैकी बसलो गणपती बाप्पांना घरी आणायला। तर आता आम्ही चाललो बिर्लीवरती, आमचा जो गणपती आहे तो बिर्लीवरती बनवतात। तर आता आपण तिकडे जाऊन शूट घेतो थोडं आणि मग आपण आपल्या बाप्पांना घरी आणूया। मंगलमूर्ती। आता आम्ही लागलो विर्लीच्या मेन रस्त्यावरती, स्ट्रेट जातो कणकवली बहिणा। आपल्याला जायचं आहे विर्लीच्या बाजारामध्ये, तिथे आपले गणपती बनवतात। आणि ह्या साईडला मसदे गावडीवाडीची वरची वाडी, बस स्टॉप पण आहे मसदे गावडीवाडीचा। तर मित्रांनो, आता मी आहे विरंत बाजारामध्ये आणि जिथे आमचा गणपती बाप्पा झाला आहे बघा, तुम्ही पाहू शकता ह्या साईडला आमचा बाप्पा, आणि इकडे ह्या साईडला पाहू शकता आपले हे सगळे पेंटर वेंटर अगदी डोळे कोरण्यापासून या साईडला बसले आहेत। आणि मेन मूर्तिकार दादा नमस्कार, तुम्ही खूप सुंदर एकदम अप्रतिम मूर्ती बनवली आहे। तर तुम्ही सुरुवातपासून कधी बनवलं केली? जूनपासून जून ते आणि कधी झालं म्हणजे पूर्ण कम्प्लीट स्टेज सगळं कम्प्लीट पूर्ण कधी झालं सगळं? काल परवा कम्प्लीट। ओके ओके, धन्यवाद, खूप धन्यवाद। आमची मूर्ती आहे ना, याचं कलरिंग पूर्ण कोणी केलं सर? कलरिंग वगैरे सगळं स्वतः तुम्ही केलं आहे? अरे वा, खूप सुंदर। आणि डोळे कोरण्यापासून वगैरे सगळं हे पण एक्सपर्ट आहेत गणेश दादा याचं उत्तमपणे गणपतीचे डोळे कोरतात। आता ते काम करतात ना, डिस्टर्ब नाही करणार। आणि इकडे ह्या साईडला आपण येऊया। दादा नाव सांगा तुमचं? अनिल परब। अनिल परब हे सुद्धा सुंदर आता अप्रतिम काम करतायत, डिस्टर्ब नाही। इकडे सचिन दादा पेंटिंग करतात बघा। इकडे ह्या सुद्धा आतमध्ये रूम आहेत आणि इथे सुद्धा ह्या गणपतीच्या मूर्त्या म्हणून ठेवल्या आहेत बघा। आता अजून बद्दल मोठं लोक येऊन गेली, बरेचसे लोक। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर अशा प्रकारे आता आम्ही आमचे बाप्पा निघालो घरी घेऊन जायला आणि टेम्पोतून निघालो। आता आपण चाललो मसदे गावडेवाडी फ्रॉम विरंत बाजार। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर आता आम्ही आमचं घर आलेलं आहे आणि सोबत सुनील काका आणि हे काका गणपती आणतात। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। फटाके फोडा, फटाके फोडा जाऊन। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर मित्रांनो, आता आम्ही गणपतीसाठी डेकोरेशनची पूर्ण तयारी करतोय। वरती छत बीत आणि या साईडला पाहू शकता काका वरची मांडी पुसून घेतोय, म्हणजे साफ करून घेतोय।
मागच्या वर्षी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की कोरोनाच्या काळामध्ये गणपतीला आम्हाला गावाला जायला नाही भेटलं होतं, तर तेव्हाच मी सगळे शूट दाखवले होते. पण मी आता माझा शब्द पाळतोय आणि ह्या वर्षी आजच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला पुढे सगळं पाहायला भेटेल की आम्ही कसं छत वगैरे बांधणार आहे, प्लस पूर्ण डेकोरेशन. तर ह्या साईडला पाहू शकता, आम्ही जेव्हा मुंबईवरून आलो होतो तेव्हा हे चित्र काढलं होतं आणि आता काका वरची मांडी पुसून घेतो बघा. सर्वात आधी आम्ही मांडी पुसून घेतो, त्यानंतर आता छत बी सगळे बांधून घेणार आहे. आणि छतचे सामान ह्या साईडला पाहू शकता, हे सगळे पेटा जे दिसतात तुम्हाला पूर्ण, हे आतमध्ये छत पूर्ण सही आहे छतचं सामान. आणि या साईडला लाईटिंग वगैरे सगळं काही. तर आता वरची मांडी पुसून आम्ही आता छत बांधायला सुरुवात केली आहे, दाखवतो तुम्हाला. ह्या साईडला बघा दीपक काका आणि सुनील काका दोघे मिळून छत बांधतायत. एक साईड झालेली आहे, या साईडला पाहू शकता टोकापासून ते ह्या टोकापर्यंत. आता आम्हाला 2 छत आहे इथे, ही अर्धी साईड येणार आहे इथपर्यंत. हे बघा दाखवतो तुम्हाला वाटलं तर. आता ही एवढी साईड येणार आहे ह्याच्यामध्ये. आता दोन्ही साईडने छत बांधून झालेले आहेत. तिकडे काका आणि तयारी करत आहेत, झालर बांधतात. झालर मला दाखवतो झालर काय असतं नक्की ते. हे बघा झालरची सुरुवात झाली आहे इथून बांधायला. आता ही लाईन आम्हाला पूर्ण कंप्लीट करायची आहे ही पूर्ण. आणि त्यानंतर ह्याच्या मधोमध गोल टाईप झालेले आहे, तुम्हाला दाखवतो नंतर कोणती कोणती येईल ती. इकडे या साईडला काम चालू आहे दीपक काका आणि सुनील काका. मंडळी आता मी झालर लावतोय डेकोरेशनसाठी, बघून घ्या कसा कसा करता येता. हा आमचा पुतण्या आहे. आता हा झालर लावतोय, कारण त्याला तोच व्हिडिओ करतो, पण आता त्याला आम्ही काम दिलेलं आहे थोडं. त्याला पण त्यानेच केलं पाहिजे, त्याला कारण त्याने पण शिकलं पाहिजे. आता पुढे त्यालाच करायचं आहे, त्यांना पुढे चालवायचं आहे, ते तेच करणार आहे आता. करू अरे मध्ये घे बघ, होत आहे ना बरोबर. हां तो ते आलं नाही पाहिजे. हां ते येत असेल तर मग थोडं इकडे घेतलं पाहिजे. मग जात आहे ना, ते झाकून जात आहे ना. मगाशी काकाने व्हिडिओ घेतला होता, तर लोक काढ माझा व्हिडिओ. आणि हे वाला झालर मी बांधलं आहे, झालर आणि इकडचं हे वालं सुद्धा. आणि हे पूर्ण हे वरचे साईडचे झालर आहेत ना, ते कंप्लीट झालेले आहे. तर आता ही मांडी बांधण्यासाठी सगळी तयारी आहे. आणि आता काका स्वतःहून सांगेल की काय काय आणि कसं तयार चालू आहे. काका सांग आता सगळं. आता तुम्ही काय करताय सुरुवातीला? हे आता पहिले आम्ही शेरवड आहे, हां शेरवडची एक एक गट्टी घेऊन सगळी बांधत आहोत. अच्छा. मला गाठी पण तशा व्यवस्थित बांधल्या पाहिजे, कारण ओके बघा, एक गाठ बांधली तर ती राहणार नाही. कारण सुकं झालं का ते गाठ हे होते, विसरणे होते, म्हणून 2-2 गाठी बांधाव्या लागतात. बरं. त्यानंतर हे मांडीला व्यवस्थित दोन्ही टोकाने व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित आलं पाहिजे, कारण मांडीला बांधायचं आहे व्यवस्थित एका लेवलने झालं पाहिजे. तर बघा दाखवू काय काय केलंय ते. हे दोन्ही अशा सेम आल्या पाहिजेत. हां बरोबर, अशा दोन्ही सेम आल्या पाहिजे. एक हे आलं पाहिजे, म्हणजे ते बांधताना पण तसं व्यवस्थित बांधायला होतं. ह्याला काय म्हणतात त्याला? याला शेरवड बोलतात. शेरवड. अच्छा. हा ह्यात याने चांगली शेरवड आणि हरण. अच्छा. हरण हरण इथं दाखवतो तुम्हाला. ही हरण आहे आणि सकाळी शोभा येते. अच्छा, म्हणजे हे सगळं असल्यामुळे मांडी शोभून येते. ते बाकीचे सगळे सहकारी यांना मदत करतायत. आणि आपल्याला याच्यानंतर काय करायचं ह्यांचं? याचं मग हे वर मांडीला बांधणार. अच्छा, वर मांडीला बांधणार. एक एक करून थोडी करून अशा गाठी बांधून बरोबर. आणि मग तो वरती एकत्र करून एक एक सुद्धा लावून मांडीला बांधायचं, म्हणजे शोभा त्याच याने शोभा येते मांडीला. मग आता अशा प्रकारे मांडी बरोबर बांधून झालेली आहे. काकाने बांधली सगळी. या साईडला पाहू शकता तुम्ही, ही वरची गणपतीची वरची मांडी छान प्रकारे सजावट केली आहे, पूर्ण अशी शोभून दिसेल अशी. आणि इकडे ह्या साईडला पाटी पडदा. आता ह्या साईडला पडदा येईल आणि ह्या साईडने पण.
तर अशा प्रकारे काल रात्री आम्ही छत आणि झालर बांधून घेतलं आणि आज सकाळी उठून वरची मांडी आणि बाकीच्या साईडला डेकोरेशन. आता आपण पाहूया की घरीच 5 भाजी बनवणार आहे, तर कोणती कोणती तयारी चालू आहे ती. बघा ह्या साईडला भाताचे टोप ठेवले आहेत चुलीवर आणि गणपतीला जो काही नैवेद्य बनतो तो ह्या चुलीवर बनतो, बरोबर ना मी? हां, 1-2 नैवेद्य करतोय. हां, चुलीवर नैवेद्य असतो आमचा. 1 वस्तू करतो आणि बाकीचं गॅसवर. ह्या साईडला पाहू तर पूर्ण तयारी चालू आहे. वाली, कोबीची भाजी, ही उसळ हिरवी आणि ते गाठी आहे, गाठीची पानं बघा. त्यात हळून सावकाश बनवायचं आहे. तयारी पूर्ण चालू आहे, पूर्ण धावपळ चालू आहे सध्या. आता आपण बघूया पुढे जाऊन बाहेर काय तयारी चालू आहे ती. श्रीची
स्थापना करत आहेत. पूजा करत आहे, स्थापना नाही. स्थापना करून पूजा करत आहे असं बोलत होतो. स्थापना हे दिला देऊ हे ना. हा? माती काढतो तिकडे नको तिथंच पकड. तर ह्या साईडला बघूया काय काय तयार झाली ती नैवेद्याची. तर ह्या साईडला चुलीवरती बनवलं आहे बघा, ह्या चुलीवरती बनवलं आहे. नंतर ह्या साईडला कोबीची भाजी. आता इकडे बघूया गाठिये. त्यानंतर ही भेंडीची भाजी. ह्या साईडला जबरदस्त हिरव्या वाटाण्याची उसळ. आपली डाळ खाई गेली. हे काय सांबारा आणि 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 आपली ही डाळ अशा आपल्याकडे जवळजवळ बनवून झालेलं आहे. तर आतमध्ये जाऊन बघतो काय काय चालू आहे ती. हे साईडला तयारी. मम्मी मोदक बनवते बरोबर. हे मोदक काय नेवरे नाही मोदक. इथे हळदीच्या पानावर हळदी नसली केळीच्या पानावर हळदीचं पान दिसलं मला. मोदक तयार झाले ना, अजून उकडून घेतले नाही ना. उकडून घ्यायचे आहेत आणि करंजी म्हणजे नेवरी टाईम बनतो. तर ह्या साईडला अच्छा हां इकडे इकडे घेतले आहेत बघा. हे का हे मोदक बनवून घेतले आहेत आणि ही अळूवडी. साईडला पाऊस पण लगेच सुरुवात झाली पाऊस पडायला. सकाळपासून थोडं क्लायमेट बऱ्यापैकी होतं पण आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. तर अशा प्रकारे आता आम्ही जेवायला बसलो आहोत. सगळेजण साईडला पाहू शकता. इकडे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. असे साईडला सगळे जेवायला बसले आहेत. आणि ते जेवणात बघा काय काय आहे. भात डाळ सांबारा पापड गणपतीचे प्रिय मोदक अळूवडी गाठिये हे हिरवी मटे उसळ हिरव्या वाटाण्याची कोबीची भाजी. आता आपण व्हिडिओ बनवलाय मी गाठे कसे बनवतात ते बघ तू बघ. आता आपण पहिली सुरुवात करूया गोडने. गणपतीला प्रिय मोदक आम्हाला सुद्धा प्रिय मोदक. नाच गोळा. मित्रांनो अशा प्रकारे आजचा होता हा व्हिडिओ. गणपती आणल्यापासून ते गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणि प्लस त्यानंतर गणपतीचा पहिला दिवस आणि आम्ही ती गणेश पूजा केली त्यानंतर जेवण. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. तसेच सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. चॅनलला नवीन भेटले असेल सबस्क्राईब करा. कारण आता संध्याकाळी मी जाणार आहे आरतीला. त्यानंतर भजन आरती भजनाचे व्हिडिओ नक्की तुम्हाला पाहायला भेटतील. जर तुम्हाला ते मिस आउट करायचे नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.